नमस्कार मित्रांनो, तर आम्ही गेलो होतो एका ठिकाणी कामाला. तर तिथे लाईट नसल्यामुळे आम्ही ठरवलं फिरायला जाऊयात. तर तिथून आम्ही थेट निघालो परशुराम मंदिराच्या आवारात पोचल्यावर आम्हाला समजलं की साहित्य आपण आपल्या बाईकवर ठेवू शकत नाही किंवा कोणत्याही गाडीमध्ये ठेवू शकत नाहीत. तर आमच्याकडची ती बॅग आम्ही एका दुकानामध्ये ठेवून दिली. जर तुम्ही अचानक मंदिराला भेट देण्यासाठी आला असाल तर घाबरायची गरज नाही. मंदिराच्या आवारात तुम्हाला नारळ व फुलांसोबत अगरबत्तीची सोय केली गेलेली आहे. तेही 50 रुपयात फक्त. ते तुम्ही घेऊन मंदिरात जाऊ शकता. तिथून 1 मिनिटाच्या अंतरावरच मंदिराचे प्रवेशद्वार आहे. तिथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला चिऱ्याच्या दगडाचे काम केलेले उत्कृष्ट प्रतिकृती पाहायला मिळतील. पण आतमध्ये गेल्यावर आम्हाला समजले की चप्पल मंदिराच्या गेटच्या बाहेर काढायची आहे. तर आम्ही ती चप्पल बाहेर काढली. प्रवेशद्वारातून आतमध्ये जाताच उजव्या बाजूस तुम्हाला पाण्याचे कुंड पाहण्यास मिळते आणि मंदिराच्या प्रांगणात तुम्हाला चिऱ्याच्या दगडाचे फरशीकामही पाहण्यास मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही अचानक मंदिरासाठी भेट देण्यास गेलो आणि तिथे गर्दीही नव्हती आणि आम्हाला व्यवस्थित दर्शन मिळाले श्री परशुरामांचे.